नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर महिलांना जे आहे ते मोफत झेरॉक्स मशीन मिळणार आहे आणि यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, याचा अर्ज कुठे मिळणार आहे, अर्ज कसा भरायचा आहे आणि ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. इथं पाहू शकता तुम्ही मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असाल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्याबाबत अर्ज मागवणे सुरू आहेत. त्या अर्जाचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन कमेंटमधून जॉईन करू शकता. तर अर्जाचा नमुना तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठीच आहे. तर असा हा अर्ज आहे. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. तिथं ग्रामसेवकाची सही व शिक्का घ्यायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता सन 2024-25च्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद 20% उपकरा अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन मिळण्याबाबतचा अर्ज सादर करण्याबाबत. तर इथं तुम्हाला सर्व माहिती भरून घ्यायची आहे. लाभार्थ्याचं पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, पूर्ण पत्ता, जात, प्रवर्ग हे सर्व तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि हा जो अर्ज आहे यावर तुम्हाला सही करायची आहे. त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जोडवायची आहेत. जागेचा आठ तुम्हाला द्यायचा आहे. जातीचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा 1 लाखाच्या आतील तुम्हाला दाखला द्यायचा आहे. दारिद्र्य रेषेखाली असाल तर त्याचा दाखला, ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला किंवा स्वघोषणापत्र, यापूर्वी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे दाखला आणि कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीत किंवा निमशासकीय नोकरीत कामाला नाही याबद्दलचं स्वघोषणापत्र किंवा दाखला, ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल तुम्हाला याला जोडायची आहे. आधार कार्डची प्रत जोडायची आहे. राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकाची प्रत जोडायची आहे. व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडायचा आहे. लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला जोडायचा आहे. व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असल्याबाबतचा पुरावा नमुना 8 जोडायचा आहे आणि व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा तसा करारनामा तुम्हाला जोडावा लागेल. त्यानंतर इथे शिफारसपत्र आहे. लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला आहे. शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र, दाखला किंवा स्वघोषणापत्र आहे. लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र किंवा दाखला इथं तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे. व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचे इथं प्रमाणपत्र आहे. यावर तुम्हाला ग्रामसेवकाचा सही व शिक्का घ्यायचा आहे. जागेबद्दल सेम अशाच प्रकारे ग्रामसेवकाचा सही व शिक्का घ्यायचा आहे. या अर्जाची लिंक तुम्हाला पिन कमेंटमध्ये मिळून जाईल. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल पिन कमेंटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जिल्हा परिषद अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे 2024-25 या वर्षामध्ये मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्याबाबत अर्ज मागवण्यात येत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.